नमस्कार मी जय. नमस्कार मी विरू. तर आज आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये आणि माझ्या समोर आहे कोल्हापूरची ओळख असलेला रंकाळा तलाव. आता कोल्हापूर म्हटलं की लाल माती, रांगडी भाषा आणि ठसकेदार राजकारण. आता आम्ही मतदारसंघांच्या शोधात आहोत खरं, पण कोल्हापूरच्या राजकारणाचा आम्हाला ठसका लागतोय की आमचा थेट कणकाच पडतोय हे पाहावं लागणार आहे. आणि त्यासोबतच कोल्हापूरकरांच्या मनात नेमका कोणता खासदार आहे हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. चला निघूयात. चलो. खूप गर्दीचा बोलूया. काहीतरी ठरलेलं दिसतंय. लोकसभा चालू आहे त्यामुळे चाललंय आमचं. पण थांबा, काय ठरलंय हे आम्हाला आत्ता नका सांगू, गाडीत बसून सांगा. अरे तुम्हाला सर्वांना माहिती की आमचं ठरलंय, आम्ही ठरवलंय की यंदाची लोकसभा निवडणूक लढवायचीच आहे. पण आम्ही आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापुरात आलोय म्हणजे आम्हाला एक गोष्ट नक्कीच समजून घ्यायची. तेव्हा सतेज पाटलांचं यंदा काय ठरलंय सर? आम्ही तुमच्याशी यंदा जनतेचं ठरलेलं आहे की श्रीमंत शाहू महाराजांना खासदार करायचं. अच्छा, पण चला आता एक फेरफटका मारू आपण येस कोल्हापुरात आणि तुमच्याशी थोडी चर्चा करूया. ठीक आहे, ठीक आहे. कोल्हापूरची हवा काय म्हणते सर? हे कोल्हापूरची हवा शाहू महाराजांच्या बाजूने आहे, कारण की कोल्हापुरातनं शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा दिल्लीत संसदेत पोहोचला पाहिजे ही कोल्हापूरकरांची भावना आहे. आणि कोल्हापूरच्या मातीची अस्मिता, कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरचा स्वाभिमान हा आमचा दिल्लीत धडकला पाहिजे ही सामान्य माणसांची भावना आहे. सतीशजी, तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की अजून समोरच्या पार्टीचा उमेदवार ठरायचा आहे, आमच्या समोर विरोधकच नाहीयेत असं म्हणाला होता तुम्ही. पण संजय मंडलिक आहेत की तयार? यावेळी कुठल्याही परिस्थितीत जनतेचा खासदार निवडून देणं हे कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून जनतेचा आवाज शाहू महाराज ही या पद्धतीनं कोल्हापूरकर या निवडणुकीमध्ये मतदान करतील. आता सध्या आम्ही बघतोय कोल्हापुरात आल्यापासून सध्या लय जोरात कॅम्पेन चालू आहे बघा, पण ते ठरवतंय कोण कॅम्पेन हा आम्हाला प्रश्न पडलाय. शेवटी या सगळ्या गोष्टी लोकांच्या मधून येत असतात. आता मी निघत असताना काही लोकांनी टॅगलाईन दिल्या की या सगळ्या गोष्टी लोकांच्यातून होतात, कारण की ही निवडणूक मी सातत्यानं म्हणतोय की जनता विरुद्ध भाजपाची ही निवडणूक आहे. यावेळी या देशातली जनता निर्णय घेणार की इंडिया आघाडीची सत्ता यावी, महाविकास आघाडीची सत्ता यावी, हा लोकांचा कौल आहे. लोक वाट बघत होते निवडणुकीसाठी, कारण की महागाईनं त्रस्त आहेत, बेरोजगारीनं त्रस्त आहेत. आता इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आला देशामध्ये. ह्या सगळ्या विषयाला प्रकट व्हायची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नव्हती, कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या नव्हत्या. आणि म्हणून लोकसभेमध्ये निश्चितपणे लोक याचा कौल देतील याची आम्हाला खात्री आहे. सध्या विरोधकांकडून मान गादीला पण मत मोदींना असं एक प्रकारचं कॅम्पेन चालवलं जातं. काही कॅम्पेन करू देत, शेवटी कोल्हापुरातल्या मातीची अस्मिता हे कोल्हापूरकर जपणार आहे. अच्छा, कोल्हापूरकर आपलं काय चांगलं आहे त्याचा विचार पहिले आम्ही या ठिकाणी करतो. आणि म्हणून कोल्हापूरचा आवाज मी म्हटलं तसं संसदेत पोहोचवण्यासाठी कोल्हापूरचा स्वाभिमान आहे, कोल्हापूरची अस्मिता आहे, ही कोल्हापूरची माती निश्चितपणे दाखवून देणार. इलेक्शन झालं नाही तसं म्हणाल सर, पण मध्यंतरी एक निवडणूक झाली जी पुण्यातली होती, पोटनिवडणूक, ज्यात दंगेकरांचा विजय झाला. बरोबर. पण आता त्या एका निवडणुकीमुळे देशभरात तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलाय का? नाही, असं नाही. पोटनिवडणुका ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्यामध्ये निश्चितपणे लोकांनी कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात दिलेला आहे. कसब्याची निवडणूक म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेची होती. ज्या जागेवर भाजप अनेक वर्ष एकतर्फी विजय मिळवत होता, तिथल्या लोकांनी देखील पक्की धारणा केली की आता हा बदल घडला पाहिजे. आणि मग भाजपला एवढा कॉन्फिडन्स असेल तर फोडाफोडीचं राजकारण का करताय? म्हणजे एवढा कॉन्फिडन्स असेल तर फोडायचे पक्ष फोडायची गरज नाही, अरविंद केजरीवालना आत टाकायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी घडतात, याचा अर्थ त्यांनी कॉन्फिडन्स लूज केलेला आहे. तुम्हाला पण ऑफर होती का? नाही, मला कुठली ऑफर नाही किंवा तर मला सांगा, आता कोल्हापूर सोबत सांगलीच्या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच चालू आहे, त्यामुळे ठाकरे गटाचं पण काय तुम्ही म्हणताय की ठाकरे गटाच्या आणि तुमच्या बैठकीमध्ये हे सगळं काही ठरलं नव्हतं असं तुम्ही म्हणालात, तर मग काय नेमकं वाद काय होतोय? नाही, कोल्हापूरची जागा, गोंधळ काय नेमका? कोल्हापूरची जागा शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांना मिळावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. आणि आम्ही सांगतो की पारंपरिक काँग्रेसचा गड आहे,
वसंतदादा पण तुम्ही उमेदवार जाहीर केलाच की. नाही, आम्ही जाहीर केला म्हणजे इच्छा विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि अजून आम्हाला अशी आहे की आदरणीय उद्धव साहेबांची मनधरणी आम्ही काँग्रेसवाली कळू शकू, आदरणीय पवार साहेब देखील त्या ठिकाणी मनधरणी करू शकतील अशी आम्हाला आशा पण साहेब, त्या आहे. एका आणि जागेचं- कुठेतरी सीट वाटपात एखादी सीट शिवसेनेला दुसरी मिळेल, परंतु सांगलीची मिळावी अशी आम्हाला नाही, पण खात्री आहे. तो इतका हट्ट का पण त्या एका सीटसाठी? नाही, शेवटी त्यांना पक्ष म्हणून त्यांना वाटतं की त्यांच्या निवडणूक लढावी. प्रत्येक पक्षाला वाटत असतं. आता जसं काँग्रेसला वाटतं की आम्ही कोल्हापूरची निवडणूक लढवावी, कोल्हापूरचं तिकीट आम्हाला मिळावं असं आम्हाला वाटतं, तसं त्यांना वाटतं की शिवसेना म्हणून आम्हाला मिळावं. त्यात कुठलंही गैर नाही आहे. अपेक्षा असणं त्यामध्ये कुठं चुकीचं असं मी म्हणत नाही, परंतु विनेबिलिटी हा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी निश्चितपणे विशाल पाटील हे विनिंग उमेदवार आहेत. पण सर तुम्ही म्हणालात की आता अपेक्षा असणं गैर नाही, पण परस्पर उमेदवार देणं हे गैर नाही का? हे गैर नाहीये का? मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही, कारण की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. ठीक आहे, या गोष्टी काही गोष्टी होत राहतील, परंतु शेवटी आमचा अजेंडा काय आहे की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं, भाजपचा एक एक खासदार कमी करणं. हातकणंगल्यात दुखात तीच परिस्थिती आहे की राजू शेट्टींना पाठिंबा देणं, या पद्धतीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करतो. उद्देश काय की शेवटी शेतकऱ्याचा नेता तिथं दिल्लीत जावा हा आमची अपेक्षा आहे, आणि भाजपचाही खासदार कमी व्हावा हा आमचा एजेंडा आहे. आणि म्हणून एकाच एक फाईट ही होणं हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. साहेब, शोले पाहिलात का? पाहिलं कुणी पाहिलेलं नाही. आम्हाला दोघांना त्यात जय विरूची जी जोडी होती अशीच ही एक जोडी आहे, जय आणि विरूची. तर आम्ही आता महाराष्ट्र फिरतोय, आज कोल्हापुरात आहोत. तर कोल्हापुरातून आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. पाठिंबा द्याल का? लेट केलं तुम्ही. थोडक्यात चुकलेलं आहे, थोडक्यात बरोबर. आम्ही शाहू महाराजांना विनंती केली, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली की ही आता ही तत्वाची लढाई आहे आणि या संघर्षाच्या काळात तुम्ही बाहेर पडलं पाहिजे आणि निवडणूक लढली पाहिजे, आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. सर, सांगलीतून बघा की सांगलीतून अजून कुठे फायनल फायनल नाही झालं, अजून पण होऊ शकते. सांगलीतून विचार करतो, उद्धव साहेबांची विचारतो, ते आम्हाला सोडत असतील तर मग तुम्ही परस्पर जाहीर केलं तेव्हा तरी कुठे विचारलं तुम्ही? नाही नाही, आता विचारतो ना. आता जाहीर झालेला आहे, त्यांनी एक जाहीर केलाय, आमच्याकडनं एक इच्छुक आहे. आता तुम्ही मध्येच आलाय, आता तुम्ही मध्ये आल्यामुळे चर्चा करावी लागेल ना. लोकशाही आहे, चर्चेशिवाय निर्णय होऊ शकत नाही. पण सतेशजी, तुम्हाला किंग मेकर समजलं जातं, तर थोडेफार टिप्स आम्हाला पण द्या की आम्हाला पण जरा त्या कामी येतील. किंग मेकर वगैरे काही नाही. शेवटी आम्ही लोकांच्या मध्ये आहोत आणि लोकांना जे अभिप्रेत आहे ते राजकारण आम्ही कोल्हापूरमध्ये करतोय. लोकांना काय पाहिजे, लोकांच्या अडचणी, आम्ही 14 तास लोकांसाठी काम करतोय. आणि म्हणून लोकांनाही वाटतं की आम्ही काहीतरी या कोल्हापूरसाठी करतोय, आणि म्हणून लोक आम्हाला पाठबळ देतात. त्यामुळं किंग मेकर वगैरे काही नाही, परंतु लोक या कोल्हापूरची किंग मेकर आहेत आणि ते येणाऱ्या लोकसभेमध्ये दाखवून देते. पण राजकारणात कधी परफेक्ट कार्यक्रम केला का कधी कोणाचा? नाही नाही, आपण जनता परफेक्ट कार्यक्रम करत असते, आम्ही करत नसतो. जनता हे बघत असते डोळसपणे की काय समाजामध्ये चाललंय, कोण चुकतंय, आणि त्या चुकीबद्दल त्यांना योग्य ते पद्धतीनं त्यांना जो काय प्रतिसाद द्यायचा आहे तो जनता देत असते. आणि म्हणून मी म्हटलं तसं जनताच कार्यक्रम या सगळ्या गोष्टीचा आता कार्यक्रमाचा विषय आला म्हणून विचारतो की महाडिक आणि तुमचं काय जरा आम्हाला समजावून सांगाल का? आम्ही नवखे होतो राजकारणात. नाही, तो आता काय वाद आहे, अनेक त्याच्या मागचा इतिहास आहे. 2009, 2014, 2019 अशा अनेक निवडणुकीचा तो इतिहास या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून एका विचारानं आम्ही लढाई करतोय, काँग्रेस म्हणून आम्ही ही लढाई करतोय. तो त्यांचा पक्ष आहे, तो त्यांनी त्यांचा अजेंडा चालवत आहेत, आम्ही आमचा पक्ष म्हणून आमचा विकासाचा अजेंडा कोल्हापूरमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. पण सतेशजी, एकेकाळी महाडिक आणि तुम्ही एका सायकलवरनं प्रवास केलेले असे किस्सेही आजही ऐकायला मिळतात. पण असं अचानक काय झालं की फार तुम्ही म्हणजे त्यांच्याशी सायकलचा किस्सा काय होता तो आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. नाही, पूर्वी 2004ला आम्ही एकत्रच होतो, परंतु शेवटी राजकारणामध्ये कधी कधी वाटा वेगवेगळ्या होत असतात. त्याची कारणं मी जाहीरपणे सांगू शकत नाही, परंतु त्या वाटा वेगळ्या झाल्या. आपली भूमिका, माझी जी काय भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून मी करतो, कारण की सातत्यानं बदलत राहणं हे लोकांना पटत नाही. आणि म्हणून एक भूमिका मी जी घेतली त्या भूमिकेला अनुसरून मी समाजकारण असेल, राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तुमच्याकडे सर बुलेट नव्हती, पण तुम्ही सायकलवरून फिरणारा जयवीर होता की? नाही, बुलेट पण होती, यामा पण होती, सायकल पण होती. अगदी सायकलवरनं आम्ही म्हणजे माझ्या त्या काळामध्ये कागलपर्यंत आम्ही क्रिकेटच्या मॅचेसला गेलेलो आहोत.
पण सर जी काय मध्ये मध्यंतरी जे काय झालं ते कम्प्लीट राजकीय होतं की पर्सनल काही होतं? नाही राजकीय. पर्सनल काय असायचं, कारण शेवटी पर्सनल वाद हे कधीच नसतात. पर्सनल वाद असायचं काय कारण नाही. शेवटी राजकीय काही मुद्दे एकमेकाचे पटले नाहीत, त्यातून या सगळ्या गोष्टी पुढे होत जातात. आणि सोपा पेपर वाटतो का तुमच्यासाठी कोल्हापूरचा? कोल्हापूरचा पेपर सोपा आहे का? नाही, कुठलाही पेपर कधीच सोपा नसतो. आपण सातत्यानं प्रयत्न करत राहायचा असतो, कारण की शेवटी प्रत्येक पेपर हा अवघड आहे असं म्हणून राहिलो तरच आपण डिस्टिंक्शन मध्ये पास होणार असतो. आणि म्हणून मी कुठलाही पेपर सोपा म्हणणार नाही. आम्ही आमच्या परीनं लढाई करून शाहू महाराजांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण मला सांगा आता सतीशजी, तुम्ही एवढे वर्ष राजकारणात आहात, राजकारणामधला तुमचा नेमका गुरु कोण आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, अनेकदा अनेक अनुभव अनेक मोठ्या नेत्यांशी जवळून आम्हाला राहण्याची संधी मिळाली. त्या काळात विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय पवार साहेबांना जवळून बघण्याचा योग मिळाला. बाळासाहेब ठाकरे साहेबांना देखील जवळून बघण्याचा योग त्या काळामध्ये मिळाला. अगदी मुंडे साहेबांना देखील आम्ही जवळून त्या काळामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी जे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं त्या सगळ्यांच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना शिकण्यासारखं प्रचंड त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांनी जो महाराष्ट्राचा विचार केला तो विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमची पिढी या निमित्तानं करते. तुम्ही कुणाचे गुरु आहात? नाही, मी कुणाचाही गुरु नाही, कारण की शेवटी लोक आमचे गुरु आहेत, जनताही आमची गुरु आहे असं मी मानतो. सर एक माझा एक प्रश्न होता, म्हणजे कोल्हापूरचा विकास आपण जेव्हा म्हणतो किंवा ते थेट पाईपलाईनचा विषय होताच, ती जेव्हा आली, जेव्हा त्या जॅकवेलमध्ये पाणी गेलं, पहिल्यांदा पडलं, तुम्ही ते हात जोडले आणि तुमच्या डोळ्यात अश्रू होते, खूप भावनिक झाला होता तुम्ही. काय तो प्रसंग होता की इतकं ते तुम्ही तेवढं इतकं भावनिक झालात? नाही, कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन व्हावी हे 35-40 वर्ष लोकांची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण केल्याचा आनंद होता. कारण की शेवटी या यशामध्ये अनेक वाटेकरी आहेत. मी निमित्त आहे, मी कदाचित जास्त प्रयत्न त्यामध्ये केले असतील, परंतु अनेकांचं सहकार्य त्यामध्ये लाभलं आणि हा प्रकल्प अनेक वर्षानंतर पूर्ण झाला. हे आनंद अश्रू होते की आपण या कोल्हापूरच्या इतिहासामध्ये काहीतरी देऊ शकलो. या कोल्हापूरच्या इतिहासामध्ये 5-50 वर्षानंतर इतिहास लिहिला जाईल, हे कुठेतरी कोपऱ्यात उल्लेख होईल की बाबा थेट पाईपलाईन आपण आणून चांगलं स्वच्छ मुबलक पाणी दिलं, हा आनंद होता. म्हणजे थोडक्यात सतीशजी, आता आम्हाला तर काय वाटत नाही की आमचा टिकाव इकडे लागेल असं, पण आम्ही तरी पण तुम्ही प्रयत्न करत राहा, आपण विचार करू. सांगलीचा अजून फायनल व्हायचा आहे. म्हणजे हिंट दिलेली आहे. सांगलीत आम्हाला उमेदवारी मिळू शकते, पण नाहीच मिळाली किंवा आम्ही महाराष्ट्र फिरतोय. लोकसभेत काय नाही झालं तर विधानसभेला येतो. विधानसभेला आधी सांगून या, मतदारसंघ हुडकायला आता लागेल. सांगून जातो की नाही, आमचे उमेदवार निश्चित आहे. तो त्याच्यावर फायनल झालंय? नाही, फायनल आमचं झालेलं ठरलंय. नाही, आमचं ठरलेलं नाही. उमेदवार निश्चित आहेत. तुम्ही आलात तर मला आधी तयारी करावी 100% लागेल, साहेब. लॉन्च करावं लागेल तुम्हाला. चालेल साहेब. आता सध्या तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. काका लाजायला लागला आधीच. गोष्टीवर बोलायला नको त्या गोष्टीवरती. आपण मतदान करता की तुम्ही? मतदान करतोय, पण सध्याचं जर राजकारण बघितलं तर कुठलीही पार्टी असं वाटत नाही की जनतेसाठी किंवा कोणासाठी काम करते. असं का वाटतंय? कुठल्याच पार्टीचं स्वतःचे मॉरल्स काय राहिलेलं नाहीये. कोण पण आपल्या फायद्यासाठी इकडून चाललेलं आहे. पक्ष बघून मत देणार की माणूस बघून? कुठलाही पक्ष असला तरी शेवटी प्रत्येकाचे आता मॉरल्स प्रत्येकाला बदलायला लागलेले आहेत. मॉरल्सची गोष्ट करता तुम्ही, बरं मला सांगा कोणाचे मॉरल्स त्यातल्या त्यात ओके वाटतात तुम्हाला, महाविकास आघाडी की महायुती? असं आता काहीच नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जण आता सगळं इलेक्शनच्या आधी सगळे चांगलंच सांगतात, पण ऍक्च्युली काम कोण करते, कशा पद्धतीने करते हे महत्वाचं आहे. कोणी आला तरी शेवटी सामान्य माणसाला नेहमीप्रमाणेच आयुष्य जगायला लागते. त्याच्या काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. काका, निवडणुका लागल्यात. अच्छा, उमेदवार पण बाशिंग बांधून रेडी आहेत सगळे. असे पाहिजे साहेब. काय
आता जो उमेदवार उभारणार त्याच्यावर मग आपण लक्ष देऊन द्यायचं त्यांना मत. खासदार कोण आहे आता संजय मंडलिक आहेत. दिसले का 5 वर्षात? साहेब 1-2-3दा दिसले आम्हाला. तुम्ही भेटण्याचा प्रयत्न कधी केला का कामानिमित्त? नाही, काय आवश्यकता लागली नाही. 5 वर्षात विकास झाला का? 5 वर्षात काय एवढी काय आमच्या व्यापारात आम्हाला एवढं हे मिळालं नाही. तुम्ही पण विसरलात 5 वर्षात? नाही, काही समजलं नाही बाकी नाही. तुम्ही म्हणताय कामं केली सेंट्रल गव्हर्नमेंटने कामं केली, मोदींनी कामं केली. आम्ही मार्केटमध्ये फिरत होतो. संजय मंडलिकांचा थोडासा विरोधातलं वातावरण वाटतं आम्हाला. कसं आहे ते बरोबर आहे की लोकांचं काय म्हणणं असेल की ते कधी म्हणजे काय ह्याच्यात योजना ह्याच्यात ते नसतील. हा एक गोष्ट आम्ही त्यांच्याबरोबर मान्य करू का, ते कशात नसतात. पण 10 वेळा आलं म्हणजे काय तो करतोय असं काही झालं नाही ना. आता 10 वेळा आला म्हणजे होते असं बी काय नाही. योजना हा शेवटी केंद्राकडनं, खासदार हा केंद्राकडनं योजना येत असते. तुम्ही त्या मान्य केल्या नाही केल्या तरी सुद्धा ती केंद्राची योजना ना. खासदारचा फंड आणि आमदारकीचा फंडात जमिनीमध्ये फरक आहे ना. शाहू महाराजांबद्दल काय वाटतं? गादीला आमचा मान आहे. आमचा गादीबद्दल आम्ही काय म्हणू? गादीला मान आहे, मत नाहीये. मत हा विकासासाठीच तुम्ही विचारला ना प्रश्न मला. मग विकासच मी बघायला पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.